देखो, जो सिंदूर उजाड़ने में महत्व रखते हैं, जो 26 हमारी बहनों का पहलगाम में जो सिंदूर उजाड़ा गया, जो आतंकवादी थे वो आज तक नहीं मिले। व्यापार के लिए ऑपरेशन सिंदूर रोका गया। अमेरिका के राष्ट्रपति ट्रम्प ने एक बार नहीं, एक डजन बार कहा है कि हमने दोनों देशों को धमकाया है कि हम तुम्हारा व्यापार बंद कर देंगे और इसलिए आप युद्ध विराम करना चाहिए। और उन्हीं के इशारे पे ये ऑपरेशन सिंदूर रोका गया। विदेश मंत्री ने जो वक्तव्य किया उसमें भी एक बात स्पष्ट हुई कि पहले ही पाकिस्तान को बताया गया कि हम कौन से जगह में टारगेट कर रहे हैं, वहां से आपके लोगों को हटा दो। तो इसका मतलब है कि कंप्यूटर में जो छोटे बच्चे गेम खेलते हैं वो गेम खेला गया, और जो आतंकवादियों ने हमारी बहनों का सिंदूर छीना था उनके बारे में देश के प्रधानमंत्री ने क्यों नहीं बात रखी, ये भी सवाल देश की जनता के सामने है। और हमारे देश के प्रधानमंत्री बार बार विदेश की यात्रा करते हैं। हजारों करोड़ के हमारे देश के जनता के पसीने का जो टैक्स रूप से पैसा जाता है, वो पैसे से करोड़ों रुपए का विमान खरीदा गया है, करोड़ों रुपए उसमें खर्चा किया जाता है। ऑपरेशन सिंदूर के समय एक भी देश हमारे भारत देश के साथ क्यों खड़ा नहीं था, ये भी अब लोगों के दिमाग में बात बैठ गई है। पुलवामा के घटना में भी अभी तक पता क्यों नहीं चला, 2019 में ये घटना हुई, उस बारे में भी लोग अब चर्चा करने लग गए हैं। और मोदी जी जो जो बार बार झूठ बोल रहे सुबह से रात तक, अब ये झूठ देश के सामने नहीं चलेगा। तर हे होते आपले अजून एक महाराष्ट्राचे हुकमी एक्के नाना पटोले. याला अजून आतंकवादी नाही बोलतायत. जो आतंकवादी थे आतंक आतंक असा काहीतरी करत होता. पहिली गोष्ट, आतंकवादी तरी व्यवस्थित बोल. म्हणे त्यांना अजून पकडलं नाही. आतंकवाद्यांना पकडणं आणि आतंकवाद्यांना जी लोक पाठवतात त्यांना घरात घुसून मारलं, त्यांचा पूर्ण परिवार संपला, तरी याला आतंकवाद्यांचं त्यांना देखील मारू. आणि काय माहित, कदाचित त्यांना देखील मारलं असेल. फक्त त्या गोष्टीचा आधार घ्यायचा या काँग्रेस पार्टीच्या नेत्यांना. आणि म्हणे ट्रम्पने 12 वेळा धमकी दिली की आम्ही म्हणालो म्हणून भारत आणि पाकिस्तान यांनी युद्ध थांबवला. ट्रम्प 30 दिवसात 30 वेगवेगळ्या गोष्टी करतो. एकच गोष्ट असते त्याला 30 पद्धतीने वेगळ्या पद्धतीने बोलेल. त्या माणसाचा उल्लेख करून तुम्ही सांगता की भारतीय गव्हर्नमेंट त्याच्या अंडरमध्ये आली. त्यांनी जे काही बोललंय ना, एकच अशी गव्हर्नमेंट आहे पूर्ण जगामध्ये की त्यांनी स्वतः प्रेस घेऊन ट्रम्प खोटा बोलतो हे त्याच्या तोंडावर बोललाय. त्याच्यानंतर त्यांनी त्याचा स्टेटमेंट सुद्धा चेंज केला. पण नंतर तो गुंडाळे मारत 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 प्रत्येक ठिकाणी काही ना काही बकवास करतो. आता तो जिथे जिथे बकवास करतो तिथे तिथे काय उत्तर द्यायला जायचं का त्याला? जो 30 दिवसात 30 वेळा एक स्टेटमेंट चेंज करतो त्याला प्रत्येक वेळेस उत्तर द्यायला जायचं? कुत्र्याच्या मागे लागून आपण कुत्रा बनायचं? आणि म्हणतो ट्रम्पने धमकी दिली व्यापाराची म्हणून भारताने युद्ध थांबवला. पहिली गोष्ट, व्यापार अजून सुरू नाही केला. करणार होते, पण ट्रम्पच्या या स्वभावामुळे अजून ट्रेड डील साईन नाही केली भारताने अमेरिकेसोबत. आणि स्पष्टपणाने सांगितले असेल, जर ट्रेड करायचं असेल तर दोन्ही बाजूनी प्रत्येक गोष्ट सारखी पाहिजे. जो काही टॅरिफ असेल तो सुद्धा सारखा पाहिजे. त्याच्यानंतर मान सन्मान सुद्धा सारखा पाहिजे, नाहीतर ट्रेड होणार नाही. आणि जी कोणी लोक आहेत ज्यांना असं वाटतं की अमेरिकेने भारताला एक डेडलाईन दिली आहे, मागच्या महिन्यात 7 मे डेडलाईन भारताने अमेरिकेला दिलेली. त्याच्यानंतर बोलतो की विदेश मंत्री राहुल गांधीचीच पट्टी चालवतो हा. पण विदेश मंत्रीने अगोदरच पाकिस्तानला सांगितलं की आम्ही तुमच्यावर हमला करणार आहोत, तुम्ही लपून जा. अरे काय नालायकपणाची भाषा ही काँग्रेसवाल्यांची. मला एक कळत नाही, या काँग्रेसच्या नेत्यांना राहुल गांधी जी भाषा करतो किंवा काँग्रेसचे नेते, तो एक नाना पटोले आणि त्याच्या अगोदर विजय वडेट्टीवार, ही लोकांची जी भाषा सध्या आपण ऐकतोय, तुम्ही फक्त प्रत्येकाने एक विचार करा. आज आपल्या आया बहिणी आणि आपले बाबा दादा किंवा अजून कोणी काश्मीरला फिरायला गेले असतील, आणि बरेच जण गेले सुद्धा आहेत. फक्त एक तारीख मॅच नाही झाली, त्या दिवशी आपला कोणी नसेल गेला. पण ज्यांचे गेलेले किंवा जर ज्यांचे गेले असते
एक फक्त विचार करा, आपल्या घरातली व्यक्ती त्या दिवशी तिथे असती, ती सुद्धा गेली असती, कारण की हिंदू होते. ह्यांना लोकांचा जीव गेला या गोष्टीचे काहीच घेणं देणं नाही. म्हणजे अक्षरशः जर यांच्या मुली त्यांच्या नवऱ्यासोबत पहलगाममध्ये त्या दिवशी असत्या, विधवा झाल्या असत्या, आणि ह्या माणसांना तरी सुद्धा लाज नाही. मला एक समजत नाही, या लोकांना वोट देणाऱ्यांची, मतदान करणाऱ्यांची मानसिकता कशी असेल. आज भारत इतक्या मजबूतीने स्वतःचं संरक्षण करतो. मोदीने आज प्रत्येक गोष्ट जी भारताच्या बाजूने योग्य आहे ती गोष्ट भारतीयांसाठी केली. आज तुम्ही फक्त एक विचार करा, पाकिस्तानने बॅलिस्टिक मिसाईल फेकले होते भारतावर, आणि ते मिसाईल असे होते की शहराच्या शहर पूर्ण कुठेतरी संपून बसला असता. आणि जे त्यांचे फतह आणि अजून एक कुठला जो बॅलिस्टिक मिसाईल होता, तो जो भारतावर फेकलेला, तो भारतीय एअर डिफेन्सने त्याला रडारमध्ये पकडून तो तिथेच पाडण्यात आला. आणि आज पंजाब, गुजरात, पंजाब, काश्मीर हा जो काही आपला सीमा लगत जो भाग आहे, तिथे खूप मोठं नुकसान होण्यापासून वाचलं. तुम्ही विचार करा, मिसाईल एक जरी पडला असता कितीतरी लोक मेले असते आणि किती नुकसान झालं असतं. तेव्हा सुद्धा तुम्ही मोदीला शिव्या दिल्या असत्या. आज मोदींनी जवळजवळ आपला पूर्ण सीमालगत जो भाग आहे तो इतका सुरक्षित केला आहे की त्या लोकांचे स्टेटमेंट आहेत की आम्ही बिंदास झोपत होतो, कारण की आमच्या घरावर भले ड्रोन येत होते, पण भारताची एअर डिफेन्स इतकी मजबूत होती की एक सुद्धा पडला नाही, एक सुद्धा. म्हणजे मिसाईल म्हणा किंवा ड्रोन म्हणा, ते त्याला रडारमध्ये पकडून त्याला खाली पाडण्यात आलं, पण एक सुद्धा त्यांचा सक्सेस होऊ शकला नाही. आणि असा रेकॉर्ड किंवा असा पराक्रम अजून कोणत्याच देशाने केला नाही. इस्रायलवर पण ड्रोन हमले होतात, रशियावर पण ड्रोन हमले होतात, आणि सेम भारतावर पण झाले. भारतामध्ये एक सुद्धा ड्रोन किंवा एक सुद्धा मिसाईल पडला आणि फुटला असा झाला नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, भारताची सुरक्षा यंत्रणा किती मजबूत केली आहे. ह्या लोकांना इतके नालायक कसे, म्हणजे यांना वोट देताना, यांना मतदान करताना लोकांची मानसिकता कशी असेल की जर तुमच्या आया बहिणींच्या नवऱ्यांची जर ज्याला काळजी नसेल, ज्यांना त्यांच्या जीवाची पर्वा नसेल, आपल्या घरातल्या एखाद्या महिलेचा नवरा जर तिथे मेला, त्या मरणाऱ्या माणसाबद्दल ही लोक ह्या पद्धतीने टीका करत असतील की तिथे कोण बघायला गेलेला की हिंदू आहे का मुस्लिम आहे हे सांगत होता तो. यांचे स्टेटमेंट आहेत की तिथे कोण बघायला गेलेला, तुम्ही कशाला प्लॅनिंग नुसार एकदम काय ठरवून तुम्ही सगळं करता. ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है, ये प्लान करके मत करो. म्हणजे 26 लोक मेलेत. 26 लोकांचे जे परिवार आहेत ते येऊन सांगतात की हिंदू होता की मुस्लिम होता, पहिले विचारला, मग कलमा वाचायला सांगितलं, त्याच्यानंतर पॅन्ट सुद्धा काढल्या. हे सर्व एक समान सांगतात, पण यांचा स्टेटमेंट काय, तिथे कोण बघायला गेलेला, आणि ही तुम्ही प्लॅनिंग नुसार करता. किती नीच नीच, म्हणजे एकदम नीच दर्जाची ही पूर्ण वागणूक आहे काँग्रेसवाल्यांची. त्याच्यानंतर तो राहुल गांधी, तो आतापर्यंत जेव्हापासून त्याला लॉन्च केलाय काँग्रेसने 2004ला, तेव्हापासून तो माणूस इतका हारत गेलाय. मोदींनी एक जरी कुठली राज्यातली इलेक्शन हरली तर तुम्ही मोदींना पूर्ण जादू संपली वगैरे बोलता. राहुल गांधी आजपर्यंत फक्त हारत आलाय, तरी अजून तुम्ही त्याला असा प्रेझेंट करायला बघता हिरो म्हणून. तो चला, तो एक बीजेपीचा एक प्लस पॉइंट आहे की त्याच्यामुळे बीजेपीची मतं वाढतात. पण तुम्हाला हा जो काही स्टेटमेंट यांचा निघतो की आतंकवाद्यांना सांगून मारलं, अरे पागल आहेत का रे ते मंत्री वगैरे, पागल आहेत की त्यांना सांगितलं अरे बाबा आम्ही तुम्हाला मारतो, आणि मग मारला किंवा मारतो असं सांगितलं असता त्यांनी त्याच्या फॅमिलीमधली लोक ठेवलीच ती का तिथे.
त्याचा मुलगा, त्याची मुलगी, त्याची वाईफ, त्याचा भाऊ सगळे गेले त्याच्यामध्ये, तो मसूद अझहरचे. मग त्याने जर त्याला माहीत असतं की आता इथे ना मिसाईल पडणार आहे आणि भारताने आम्हाला अगोदर सांगून ठेवलंय, मग त्यांनी त्याचा पूर्ण परिवार ठेवला असतं तिथे. एक असतो ना एक दर्जा, एक लेवल असते नीचपणाची, यांची लेवल संपून आतमध्ये चालली, इतके खाली पडत चालले ते. आणि स्पष्टपणे मी सांगतो, तुम्ही कितीही म्हणा, हे जे स्टेटमेंट आहेत ना या प्रत्येकाचे, काँग्रेस लीडर आणि जे काही अजून अपोजिशनमध्ये पार्टी आहेत त्यांचे स्टेटमेंट आहेत. तो एक लिंबू मिरची दाखवत होता की अजून काय नाही करत, केल्यानंतर बोलतो असा का केला. राफेलला चिडवत होता की राफेलमध्ये लिंबू मिरची आणि अगरबत्ती वगैरे लावता म्हणून. त्याच्यानंतर एक तो महाशय होता काँग्रेसचा, तो म्हणतो सिंदूर नाव का दिलं. बौद्धिक लोगों से चर्चा करने में ये बात नजर आई कि सिंदूर एक विशेष धर्म से ही संबंधित है और बेहतर होता कि कोई और नाम दिया जाए. अरे तुम्ही इथे सुद्धा सोडत नाही हिंदू मुस्लिम करायचं. हिंदू लोकांना मारलाय, विचारून मारलाय, प्रत्येक गोष्ट हिंदू म्हणून टार्गेट केली, आणि तरी तुम्ही म्हणता हिंदू नाव काय दिलं. पहिली गोष्ट, नाव देणाऱ्यांच्या मनात हे नाही आलं की हिंदू आहे का मुस्लिम नाव आहे. जो काही नाव दिलंय तो एकदम प्रॅक्टिकली व्यवस्थित योग्यपणाने नाव दिलंय. आणि तुम्ही इथे सुद्धा राजकारण करता सिंदूर नावावरून. किती नीच लेवलची वागणूक आहे ही प्रत्येकाची. तो राहुल गांधी म्हणतो की जयशंकरने पाकिस्तानवाल्यांना अगोदर सांगितलं की आम्ही तुम्हाला मारायला येणार आहे, आणि म्हणतो की जयशंकर घाबरले किंवा डरपोक आहेत. अरे तो माणूस त्या ट्रम्पच्या पुढे झुकत नाही, त्या ट्रम्पला पण फाट्यावर मारतो, तो त्याला घाबरणं बोलतो. हाच राहुल गांधी. आज तुम्ही विचार करा, पाकिस्तानचा प्रत्येक ड्रोन, पाकिस्तानचे सगळे मिसाईल आणि ड्रोन आपल्या रडारमध्ये पकडून त्यांना पाडण्यात आलं. आणि भारताने जितके काही ड्रोन पाकिस्तानवर फेकले होते, त्यांचा एअर डिफेन्स सिस्टम जो त्यांना चायनीज लोकांनी दिलेला, तो आपल्या ड्रोनने फोडला. इतका भला मोठा एअर डिफेन्स सिस्टम आपल्या ड्रोनने फोडला. आणि हाच राहुल गांधी 1-2 वर्ष अगोदर ज्या चायनाच्या ड्रोनच्या आपण भारतात घुसून सुद्धा नाही दिले, त्या ड्रोनची तारीफ करत होता आणि भारतीय ड्रोनला नावं ठेवत होता की बघा असा असतो ड्रोन. भारतीय लोक अजून एकदम अशिक्षित आहेत सगळी आणि आपल्याला काही करताच येत नाही. अरे भारताने जे काही यंत्र आणि जे काही मिसाईल बनवलेत ना, बघा पाकिस्तान सर्व ठिकाणी खोटं बोलू शकतो, सामान्य लोक त्याच्यामध्ये येऊ शकतात, पण जगभरातली जितकी मिलिटरी किंवा आर्मी आणि डिफेन्स सिस्टम जी काय आहे जगामधली, त्यांना माहीत आहे काय झालं आणि काय नाही. प्रत्येकजण आज भारताच्या डिफेन्स सिस्टमला आणि मिसाईल वगैरे, ड्रोन वगैरे या सर्व गोष्टींना मागणी करतो. का? कारण तितकी स्ट्रॉंग भारताने बनवली आहे. चायना डिझाईन वगैरे या बनवण्यात जास्त वेळ घालवतो, बोलतो ना चलो तो चांद तक नाही तो रात तक. आणि भारत नेहमी एक डिसेंट, प्रत्येक गोष्ट परफेक्टली करून एखादी गोष्ट बनवतो आणि त्याच पद्धतीने भारताने आपली एअर डिफेन्स बनवली. रशियासोबत काही बनवल्या, इस्रायलसोबत काही बनवल्या, स्वतःच्या सुद्धा काही बनवल्या. मिसाईल आपले जे बनवलेत एकदम परफेक्ट आहेत आणि त्या सर्व गोष्टींना जगभरातून मागणी आहे. अरे चायना काय, अमेरिकासारखा देश हैराण झालाय की भारत इतका मजबूत कसा बनू शकतो. आणि ते जळकेच्या भावातून आज भारतावर जे काही त्यांच्या इकडून टोंट तिकडून टोंट मारत घेतलाय, भारताला काही फरक पडत नाही. आणि एखादा मूर्ख जर बडबड करत असेल, त्याच्या मागे लागून बघा, मोदी आणि मोदीचा जो गव्हर्नमेंट आणि कॅबिनेट जो आहे तो इतका स्ट्रॉंग आहे आणि इतका मॅच्युअर आहे ना, त्यांना या गोष्टी सांगायची गरज नाही. त्यांना माहिती आहे त्यांना काय करायचं आहे.
ज्या लोकांना नावं ठेवायची असतात ते नेहमी ठेवतात. आणि हेच ते नाना पटोले सारखे आणि विजय वडेट्टीवार सारखे, राहुल गांधी, त्यांचे अजून काही जे नेते, हे पाकिस्तानला नॅरेटिव्ह सेट करायला मदत होईल असे स्टेटमेंट देतात. तुम्हाला फक्त मी एकच प्रश्न विचारतो, ज्या लोकांना तुमच्या जीवाची पर्वा नाही, तुमच्या घरातल्या मेलेल्या माणसांची पर्वा नाही, तुमच्या देशात किती लोक मरतात त्या गोष्टीची पर्वा नाही, तुमच्या सैनिकांची पर्वा नाही, तुमच्या भारतीय होण्याबाबत ज्यांना गर्व नाही, हिंदू मेलाय तरी पण हिंदू बोलायला हिंमत नाही, तुम्ही या लोकांना कशी मतदान करता? कारण की मला माहिती ह्या सगळ्या गोष्टी ना त्या टायमापुरता उठतात आणि इलेक्शन आलं ना की यांचं मग वैयक्तिक भांडणं बाहेर निघतात. इलेक्शन देशाचा, पण तुमची वैयक्तिक भांडणं बाहेर येतात. अरे हा माझा मामा आणि तो, देशाचा इलेक्शन आहे. एकतर राहुल गांधी, एकतर मोदी. आज मोदी आहे म्हणून देश टिकलाय आणि मजबूत आहे. तुम्ही मामा, काका, दादा सगळे बघून मतदान करता. कित्येक जणांच्या मतदारसंघात त्यांच्या पार्टीचा खासदार आहे. एक गोष्ट सांगतो, आपला मत कोणाला जातो? आपला मत मोदींना जातो की आपला मत वाया वाया त्या राहुल गांधीला आणि राहुल गांधीद्वारे त्या आतंकवाद्यांना पाकिस्तानला? तीच लाईन आहे, दुसरी कुठली लाईन नाही. तुम्ही कितीही समजवलं ना स्वतःच्या मनाला, नाही नाही मला मोदींना पाठिंबा करायचा आहे पण मी मोदींच्या विरोधात मतदान करेन. आमचा पण तसाच हाल आहे भिवंडीचा. म्हणजे लोकांनी अक्षरशः डोक्यातून पूर्ण बोलतात ना की बुद्धिमत्ता काढून टाकली. आम्हाला याला मतदान करायचं आहे, यांनी आमच्या जमिनीचा हे केलं. उमेदवार मॅटर नाही करत. लोकसभेला कोणती पार्टी गव्हर्नमेंट करेल आणि कोणती पार्टी पुढे कामं करेल हे निवडण्याचा तो इलेक्शन असतो. एकतर मोदी त्यांची पार्टी, एकतर राहुल गांधी त्यांचा नालायक सगळा अलायन्स. तुम्ही फक्त एक विचार करा, राहुल गांधी सोबत कोण कोण आहेत? राहुल गांधी सोबत ममता बॅनर्जी, हिंदूंना मार मार मारते. तो सिद्धरमैया किती घाण बोलतो हिंदूंबद्दल. स्टॅलिन हिंदू सनातनी मलेरिया आहे बोलतो. अजून जेवढे उदाहरण देईन ना तेवढे कमी आहेत. ह्या काँग्रेसी लोकांना तुम्ही तुमच्या वार्डातला एखादा मामा, काका, दादा बघून मतदान करता. तुम्ही त्या लोकांना सपोर्ट करता. तुम्हाला प्रॉक्सी म्हणून ते निवडता. प्रॉक्सी समजतं? प्रॉक्सी म्हणजे जर एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे पण आपली हिंमत नाही होत तर ती दुसऱ्या मार्गाने दुसऱ्याला करायला लावायची. जसं पाकिस्तान करतो ना, पाकिस्तानला आपल्यावर हमला करायचा आहे पण त्यांच्यामध्ये दम नाही म्हणून ते आतंकवाद्यांना पाठवतात. मग आतंकवादी हे प्रॉक्सी म्हणून ते वापरतात. तसंच तुम्हाला काँग्रेस आणि जी त्यांची काही चोर अलायन्स आहे ती तुम्हाला प्रॉक्सी म्हणून वापरते. तुमच्या मतदारसंघात खासदार तुम्ही निवडून दिलेला असेल आणि तो त्यांच्या अलायन्सचा असेल ना तर तुम्ही प्रॉक्सी म्हणून वापरले गेले. कारण तुमच्या मनात कोण आहे आणि तुम्हाला कोण पाहिजे? मोदी. बघा आता प्रत्येकजण मोदीची एकदम प्रशंसा करतो आणि करण्यायोग्यच आहेत. आता तुम्ही एक विचार करा, राहुल गांधींचे स्टेटमेंट आणि त्यांच्या पार्टीचे जे काही स्टेटमेंट चालू आहेत, म्हणजे इतक्या नीच लेवलला जाऊन ते स्टेटमेंट देतात. पाकिस्तान त्यांची तारीफ करते त्यांच्या न्यूज चॅनलला, त्यांच्या मीडियावर, की बघा ही लोक खूप चांगली. आणि हे काही मतांसाठी यांची पूर्ण बोलतात ना की इज्जत विकून टाकतात आणि निर्लज्जासारखे स्टेटमेंट देतात. अच्छा डॉक्टर साहब, मैं आपको ना एक इंडियन कांग्रेस के एक रहनुमा है, उनका नाम है पवन खीर साहब. पवन खीर साहब जो है वो एक तरफ तो उनकी पार्टी जो है वो जो डेलीगेशन जा रहे हैं पाकिस्तान के खिलाफ लॉबिंग करने, एक तो उसमें शामिल हो रहे हैं डेलीगेशन, लेकिन
दूसरी तरफ पवन खीर साहब मोदी साहब को किस तरीके से क्रिटिसाइज कर रहे हैं, जरा सुने। पिछले पूरे एक हफ्ते में अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप एक बहुत खौफनाक बात बोली कि उन्होंने भारत को व्यापार रोकने की धमकी देकर युद्ध रुकवाया। तो सिंदूर का सौदा होता रहा, प्रधानमंत्री चुप रहे। विदेश मंत्री के मुंह से एक शब्द नहीं निकल रहा, एक शब्द नहीं निकल रहा, दोनों के मुंह से नहीं निकल रहा। ये मैंने एक क्लिप इसलिए चलाया है कि इंडियन कांग्रेस के एक सीनियर रहनुमा जो हैं वो ये कह रहे हैं कि सिंदूर का सौदा होता रहा और मोदी साहब और विदेश मंत्री साहब जो हैं वो खामोश रहे। इतना बड़ा इल्जाम लगा दिया उन्होंने। एक तो उन्होंने एतराफ कर लिया है कि ये जो जंग है इसमें ऑपरेशन सिंदूर नाकाम हो गया, फेल हो गया, और दूसरा इल्जाम उन्होंने लगा दिया है कि सिंदूर का सौदा हो गया है। तो क्या इस तरह का इल्जाम पाकिस्तान की ऑपोजिशन ने लगाया है अपनी हुकूमत पे? नहीं लगाया। तो और क्यों नहीं लगाया, इस पर बात करते हैं। कित्येक जरी जण असतील की तुम्ही अशा माणसाला मतदान केलंय, तो माणूस कसाही असू दे, त्याचा वैयक्तिक संबंध कोणाशी कसाही असू दे, त्या चोर अलायन्सला तुम्ही मतदान केलं असेल आणि तो निवडून गेला असेल, तुमचं मतदान वाया त्याच्याद्वारे राहुल गांधीला गेला। राहुल गांधी कोणाला? पाकिस्तानच्या बाजूने बोलतो, आतंकवाद्यांच्या बाजूने बोलतो। हे फक्त हिंदूंना आतंकवादी ठरवायला बघतात, पण अजूनपर्यंत ठरवता आला नाही। एक कॉमन सेन्स आहे की आतापर्यंत हिंदूंनी कधीच आतंकवाद केला नाही, कधीच नाही। तरी पण हिंदू आतंकवाद हा शब्द आहे, पण इस्लामिक आतंकवाद यांच्या तोंडात आजपर्यंत एकदा पण नाही आला। पण आतापर्यंत आतंकवाद कोणी केला? फक्त मुस्लिम लोकांनी, आणि आहे त्यांचा जिहाद त्यांना आतंकवादी बनवतो। हिंदूंनी आतापर्यंत एकही आतंकवाद केला नाही। मग हे आतंकवादाचे उदाहरण काय देतात? मुद्दाम फक्त एक बोलतात ना, समान बाजू ठेवण्यासाठी आपलीच हिंदू लोक काही, ते हिंदूने ते नीच लोक आहेत ती, की मग नथुराम गोडसे कोण होता? नाथुराम गोडसे फर्स्ट टेररिस्ट ऑफ फ्री इंडिया, फर्स्ट टेररिस्ट, पहला आतंकवादी स्वतंत्र भारत का। ये आपकी पार्टी का स्टैंड है? बिल्कुल है। खुलकर नहीं कहते, लेकिन मैं खुलकर नहीं बोल रहा हूं, आपको कहीं दबा हुआ बोल रहा हूं। त्याच्यानंतर अजून अशी अनेक उदाहरणं देतात की ज्यांनी एखाद्या पर्टिक्युलर माणसाची हत्या केली आहे। बघा, आतंकवाद आणि हत्या दोन गोष्टींमध्ये फरक आहे। आतंकवाद हा असतो की तुम्ही जा, सर्कलमध्ये उभे राहा, सगळ्या लोकांना ढार 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 मारा, त्याला म्हणतात आतंकवाद। कारण की ज्या लोकांना तुम्ही मारता त्यांना तुम्ही ओळखत नाही, ते तुम्हाला ओळखत नाही, तुम्हाला तुमचा जिहाद करायचा असतो, तो आतंकवाद। नथुराम गोडसेंनी जे काही महात्मा गांधींची हत्या केली ती पर्टिक्युलर त्यांची फक्त एक त्यांना मारण्याची इच्छा होती, त्यांनी त्यांनाच मारलं। तिथे जाऊन सगळ्या लोकांना नाही मारलं, जाऊन त्यांच्या समोर उभे राहून त्यांना गोळी घातली। तो चर्चेचा विषय आहे, योग्य अयोग्य ते सगळ्या पहिल्याच्या गोष्टी, पण तो आतंकवाद नाही, ती हत्या आहे। हिंदू आतंकवाद करतच नाही, कारण की हिंदूंच्या मनात द्वेष हा भरला जात नाही, आणि जो लहानपणी भरला जातो ना, तोच आपला इम्पॅक्ट आपल्या मरणोपर्यंत टिकून असतो। जी बुद्धिमत्ता लहानपणी आपली होते तीच बुद्धिमत्ता आपली शेवटपर्यंत राहते। आणि आपल्या हिंदू संस्कारांमध्ये आपल्याला श्लोक शिकवतात, आपल्याला गीतेचे अध्यायामधले काही श्लोक शिकवतात, आपल्याला संध्याकाळच्या शुभम करोती शिकवतात, आपल्याला भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत हे शिकवतात। ह्या लोकांना आपल्याशिवाय दुसरा कोणी असेल तर तो काफिर ही शिकवण दिली जाते। आणि या लोकांना आजपर्यंत इतका माज का येतो? कारण की आपलेच काही नालायक लोक अशा लोकांना सपोर्ट करतात आणि त्याच नेत्यांना आपण मतदान करतो। तुम्हाला एक मी उदाहरण देतो। आमची भिवंडीमध्ये असे महानग आहेत, माझे खास मित्र आहेत, त्यांना इलेक्शनच्या टायमाला त्यांच्या मामाला सपोर्ट करायचा होता, पण ते कट्टर हिंदू स्वतःला म्हणतात। कट्टर हिंदू म्हणजे आमच्याकडे एक विश्व हिंदू परिषदेची
सभा झाली होती पडघ्याला. तिथे सगळे कट्टर हिंदू, हातात भगवा झेंडा आणि त्यांच्या गाडीवर कट्टर हिंदू, आणि हे हिंदूंची बाजू मांडताना आणि बोलताना दिसत होते. या लोकांनी मतदान केलंय मोदींच्या विरुद्ध. आणि यांचा एक रिझन काय येतो, एका वार्डामुळे काही होत नाही. एका वार्डामुळे करून करून 99 सीट गेले आणि त्यांच्या आघाडीचे जवळजवळ 232 सीट आले. आणि जे मोदी 348 पर्यंत होते ते खाली येऊन 200 समथिंग 80 का 90 काहीतरी असे आले. तुम्ही मोदींच्या विरोधात मतदान करून सपोर्ट त्या काँग्रेसला करतात जी काँग्रेस आतंकवाद्यांना, पाकिस्तानला प्रत्येक बाजूने मदत करते. आणि तुम्ही स्वतःला कट्टर हिंदू बोलता. अरे कट्टर हिंदू नका बनू ना, पण हिंदूंची बाजू मांडणारा, हिंदूंच्या बाजूने बोलणारा अशा लोकांना सपोर्ट तर करा. तुम्हाला नाही ते बोलवत तुम्हाला की आमच्या मागे मागे फिरा. मला मुस्लिम लोकांचं एक कौतुक काय वाटतं माहिती आहे का, त्यांना माहीत आहे राहुल गांधी एक नंबरचा चुतिया आहे. त्यांना माहीत आहे निकामी आणि तो एकदम खालच्या दर्जाचा माणूस आहे. त्यांना माहीत आहे राहुल गांधी, पण त्यांची एकी बघा. त्यांना एवढं पण माहीत आहे की मोदी खूप स्ट्रॉंग आहे आणि मोदीमुळे आम्हाला आज राशन भेटतं, आमच्या बायकांच्या आईच्या खात्यामध्ये पैसे येतात, सगळ्या सुविधा घेतात, पण मतदान राहुल गांधीला करतात. म्हणजे मोदी एक वाघासारखा माणूस, राहुल गांधी एक निर्लज्ज सदासुखी असलेला तो माणूस, त्याला काही घेणं देणं नाही कसला, पण त्याला सुद्धा ते बाप बनवायला बघतात. ही त्यांची एकी आहे. आपली लोक, अरे यांनी माझ्या जमिनीचा व्यवहार असा केला, त्यांनी माझा हे काम नाही केला, तो मला असा बोलला, तो मला तसा बोलला. फॅशनमध्ये तुम्ही अशा पार्टीला मतदान करता, त्या पार्टीच्या मागे अख्खा भिवंडी आमचा पूर्ण तुडुंब भरलेला मुस्लिम एरियामध्ये, अशी रांगाच्या रांगा लागलेल्या. मग तुम्ही सपोर्ट कोणला करता? तुम्ही सपोर्ट करता अशा लोकांना. तो मत जातो अशा एका व्यक्तीला जो हिंदूंना नेहमी टार्गेट करतो आणि त्याची पार्टी नेहमी पाकिस्तानला सूट होईल अशी स्टेटमेंट देतो, आतंकवाद्यांना ताकद मिळेल असे स्टेटमेंट देतो. याचाच अर्थ तुमचा वोट जातो डायरेक्ट आतंकवाद्यांकडे. आणि तुम्ही म्हणता की आमचा मोदींना पाठिंबा आहे. मोदींना पाठिंबा बोलून होत नाही, त्याला एखादी गोष्ट करायला लागते. इथे गल्लीचं राजकारण आणि गल्लीचा इलेक्शन नाही आहे की तुम्हाला सरपंच नाही निवडायचं, तुम्हाला गावातला रस्ता नाही बनवायचा. इथे इलेक्शन देशाचं आहे की देशामध्ये काय डिसिजन होणार आहेत. जरा अक्कल आणा स्वतःला, आणि तुम्हाला त्यांना द्यायचं असेल तर त्यांना द्या. मी असं नाही बोलत की तुम्ही यांना द्या आणि त्यांना नका देऊ. तुम्ही त्यांना देत असाल ना तर तुम्ही एक्सेप्ट करा, तुम्ही पाकिस्तानच्या विचारसरणीशी सहमत आहात. तुम्हाला या सगळ्या गोष्टी जे काही हिंदूंवर आणि ज्या दिवशी तुमची गाडी एखाद्या मोहल्ल्यामधून जाईल ना, तुमची गाडी जेव्हा फुटेल, तुमच्या जोडीला तुमच्या घरातली एखादी महिला असेल, तुमची वाईफ म्हणा किंवा तुमची आई वगैरे म्हणा, अजिबात अशी गोष्ट होऊ नये. माझ्या मनापासून मी गोष्ट सांगतो. पण ही गोष्ट होऊ शकते हे तुम्हाला पण माहिती आहे. जेव्हा कधी काही असं इश्यू होईल, आपली गाडी फुटली जाऊ शकते, पण तुम्हीच त्यांना ताकद दिली आणि तुम्हीच त्यांच्या ताकदीमध्ये वाढ केली आहे. कारण की तुम्ही हे नाते गोते आणि हे तुमची पर्सनल कामं बघून मतदान केलं आहे. आणि तुम्ही अशा लोकांना ताकद दिली आहे, त्यांना थोडीशी ताकद अजून भेटली ना, तुम्ही विचार करणं सोडून टाका तुमच्यासोबत काय काय होईल. कारण की आता खूप प्रोग्रेस चालू आहे प्रत्येक ठिकाणी. आणि हे जे तुम्हाला प्रॉक्सी म्हणून वापरतात, तुम्हाला एक गोष्ट सांगू स्पष्टपणे, गेल्या लोकसभेच्या इलेक्शनला यांचं टार्गेट यांनी कसं अचीव केलं की त्यांना एवढे सीट निवडून द्यायचे होते. ही जी अलायन्स होती, इंडिया अलायन्स, या लोकांनी प्रत्येक राज्यामध्ये एक विषय पेटवला. तुम्हाला या गोष्टीची कल्पनाच नाही की आपण वापरले जातोय. प्रत्येक राज्यामध्ये एक विषय पेटवला
तो शाहीन बाग तिकडे झाला, तिकडे तो शेतकरी आंदोलन झाला, इकडे आपल्याकडे मराठा आंदोलन झाला, आणि इकडे यादवचा काहीतरी, तो यादव लोकांचा काहीतरी विषय झाला. हा विषय प्रत्येक ठिकाणी पेटवला गेला, कारण की त्यांना माहीत आहे राहुल गांधीच्या नावाने मतं भेटणार नाही. मग प्रत्येक राज्यात काहीतरी वेगळा खेळ खेळा. आता काही लोक म्हणतात की मराठा आंदोलन मराठ्यांमुळे झाला. बघा, मराठ्यांमुळेच झाला, पण मराठ्यांच्या भावनेचा आणि मराठ्यांच्या इमोशनल फिलिंगचा फक्त फायदा घेतला, आणि तो एकदम डोकं वापरून आणि प्लॅनिंगशीर केलं की याच्यामध्ये लोकांना सुद्धा कधी असं वाटू नये की आम्ही काहीतरी चुकीचा करतोय. बघा, मराठा आंदोलनावर ज्या वेळेस कोणी टीका जरी केली, तिथे त्या व्यक्तीला पूर्ण मराठा समाज मिळून टार्गेट करत होता. पण ही वस्तुस्थिती आहे की मराठा आंदोलन आणि सगळ्या राज्यात, प्रत्येक राज्यात एक काहीतरी विषय पेटवून सरकारच्या विरुद्ध मतदान करून आपल्या बाजूने मतदान घेण्याचा एक प्लान होता, आणि तो त्यांचा सक्सेस झाला. त्याच्यानंतर शेवटला तो संविधान बदलण्याचा एक जो काही त्यांचा विषय त्यांनी खोटं वाढवलं, तो एक विषयाला त्याला भर पडली. पण अशी जी आंदोलने होतात, मला सांगा 2014ला जेव्हा पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला, शरद पवारांच्या नाकावर टिच्चून मुख्यमंत्री झाला. मराठा आंदोलन परत कधी पेटला? 2015-16च्या टायमाला पेटला. विषय काय होता तेव्हा? आपल्या एका बहिणीवर एक काहीतरी दुष्प्रकार 2014ला जेव्हा पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर बसले आणि शरद पवारांच्या नाकावर ठेचून बसले, आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी तशी कामे सुद्धा सुरुवात केली. इथे फक्त आता फडणवीस, पंत वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक विचार करा. त्याच्यानंतर 2015च्या आसपास महाराष्ट्रात एक विषय पेटला. जी आपली बहीण होती, जे आपण निर्भया केसच्या नावाने आपण ओळखतो, जो काही आपल्या त्या ताईवर काही नराधमांनी दुष्प्रकार करून जे काही घडलं, त्याच्यानंतर खूप आक्रोश पेटला पूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि त्याच्यासाठी काही आंदोलने सुद्धा निघाली. मूक मोर्चा आपण त्याला ओळखतो या नावाने. आणि मूक मोर्चे असे निघाले की खरोखर त्या गोष्टीचा कुठेतरी इम्पॅक्ट संपूर्ण महाराष्ट्रात पडला. फक्त आता एक थेअरी आहे ना, ही फक्त विचार करा. फक्त तुम्ही, मूक मोर्चे निघाले कोणासाठी निघाले? त्या ताईवर जे काही दुष्प्रकार झालेत त्या गोष्टीसाठी. तो विषय कुठे फिरवला आणि कसा फिरवला? मी मराठा आंदोलनावर टीका अजिबात नाही करत, पण मराठा समाजातील लोकांच्या भावनेचा कुठेतरी फायदा घेतला जातो. ही गोष्ट खूपच लेट समजली बऱ्याच जणांना. पण विषय, एका आपल्या ताईवर काही दुष्प्रकार झाला, त्याबद्दल आपण आंदोलने केली, आणि तो विषय राजकारण म्हणून कोणी वापरला सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणजे विचार करा, एका मुलीची अब्रू लुटली गेली आहे, तिला काय गोष्टी फेस कराव्या लागल्या, आणि लोकांच्या भावना पेटून उठल्या. लोकांना अतिशय राग आलेला आहे, आणि फक्त मराठा समाजाला नाही, संपूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण महाराष्ट्र त्यावेळेस हादरून गेलेला. असे लोकांचे जे काही राग व्यक्त होत होते, आणि त्या गोष्टीला एकदम स्मूथली राजकारणाकडे वळवला. 13 जुलै 2016चा त्या दिवशी जे काही अमानुष अत्याचाराचं प्रकरण घडलं, त्या मुलीचे, निरागस निर्भयाचे ज्या पद्धतीनं हाल हाल करत तिला मारण्यात आलं, अत्याचार करण्यात आले, त्यानंतर अवघा महाराष्ट्र एकवटला. मूक मोर्चे निघाले, विषय मराठा आंदोलनावर गेला. त्यावेळेस एखादा फेस नव्हता
म्हणून आंदोलन कुठेतरी सक्सेस सुद्धा झालं. आणि सर्वांना माहीत आहे देवेंद्र फडणवीसांनी इमानदारीने काम करण्याचा प्रयत्न केला आणि कोणी मध्ये काय केलं प्रत्येकाला माहीत आहे, वेगळं सांगायची गरज नाही. पण माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की प्रत्येक राज्यात अशा काही गोष्टी मुद्दाम पेटवल्या गेल्या. ह्याच्या नंतर सुद्धा आता जेव्हा 2019ला जो काही राजकारणाचा इकडूनचा तिकडूनचा सगळा प्रकार झाला, 2-2.5 वर्ष काहीच नव्हतं. आणि जसा सरकार चेंज झाला पुन्हा आंदोलन पेटलं आणि त्यावेळेस एक चेहरा आंदोलनाला भेटला. त्यावेळेस सुद्धा मराठा समाज खूप इमोशनल होऊन त्याच्यामध्ये उतरला. त्यांच्या इमोशनचा नेहमी फायदा घेण्यात आला. बघा, मराठा समाजाची ओळख आहे ना संपूर्ण जगात, फक्त महाराष्ट्रात आणि देशात नाही, संपूर्ण जगात एक वेगळ्या प्रकारे घेतली जाते. मराठा समाजाला कुठल्या तरी एक बोलतात ना अग्रस्थानी ठेवलं जातं नेहमी. आज आपली भाषा सुद्धा मराठी आहे. तो मराठा आणि मराठी याच्या सिमिलर वर्डमधूनच सगळ्या गोष्टी येतात. मराठा समाजात इतके मोठे मोठे विचारवंत झाले, जर आपण एखादी वही घेतली तर ती वही सुद्धा पुरणार नाही, इतके मोठे मोठे विचारवंत झाले. आणि त्यांच्यामुळे मराठा समाजाला कुठेतरी जागतिक स्तरावर ओळख भेटली. मला मध्ये एका गोष्टीचा ना इतका नवल वाटायचं ना, पण त्यावेळेस विषय असा होता की एखाद्या जो चेहरा भेटला मराठा समाजाला मनोज जरांगेच्या नावाने, त्याच्यावर जर कोणी काही बोललं तर त्या माणसाला पूर्ण समाज असं टार्गेट करून, मला तर वाटतं पूर्ण समाज तर नव्हताच, पण फ्रंटला कोण होता, कोणाचा कार्यकर्ता होता प्रत्येकाला माहीत होता. फ्रंटला भले ते असतील पण टार्गेट एकालाच करत होते आणि त्याला डिफेंड करणारा कोणीच नव्हता, कारण की विषय समाजाचा होता. ते हळूहळू हळूहळू एक एक गोष्ट समजत गेली. फक्त मला एका गोष्टीचं नवल वाटायचं की जो मराठा समाज त्यांचे जे काही आपले प्रतिनिधी आहेत की त्यांच्या समाजाला कुठेतरी जागतिक स्तरावर एक ओळख निर्माण करून देतात. मनोज जरांगे सारख्या माणसाच्या मागे इतका मोठा समाज, म्हणजे लीडर कसा असला पाहिजे की लीडरमध्ये ती क्वालिटी पण पाहिजे. म्हणजे अक्षरशः ना मी हा विषय खूप जणांना बोलून दाखवलेला की मराठा समाज इतका सुशिक्षित, त्याचं राहणीमान, त्याचं बोलणं, त्याचं वावरणं, ते पूर्ण जगभरात मराठा समाज चांगल्या मोठ्या स्तरावर म्हणून ओळखला जातो. मनोज जरांगे लीडर, ते कुठेतरी बोलतात ना एकदम मॅचच होत नव्हतं. आणि तो पण भाई असा काय ओघात बोलत होता, त्याला असं वाटलं की आपलं जे पण काही खोटेपणा आहे ते नेहमी टिकेल. एखादी गोष्ट नाही टिकत, ती काही काळासाठी योग्य वाटते. काय कशाला बरं गोंधळ, या तुमच्या गोंधळाने शाळेने मुळे इतके दिवस गेले ना. मग अरे मी जीव द्यायला तयार झालो तुमच्यासाठी, नुसत्या बोंबलायला लागलात. अरे आरक्षणच घेऊन जा, तुम्हाला जरा का बसा. पण एक गोष्ट सर्वांना त्यावेळेस उमजली की आजपर्यंत म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून मराठा समाजाचं नाव जो सर्वात अग्रस्थानी होतं. आणि बघा, खूप साऱ्या आपल्या महाराष्ट्रात जाती जमाती सगळ्या आहेत, पण बोलतो ना मराठा समाजाचा एक मान, आजपर्यंत मराठा समाजावर एकही व्यक्ती टीका करत नव्हता, एकही व्यक्ती आजपर्यंत. आणि आज देखील प्रत्येकाला तेवढा सन्मान आहे. पण त्या एका माणसामुळे कुठेतरी टीका सुद्धा व्हायला लागली मराठा समाजावर. आणि हा ज्याचा खेळ होता त्या माणसाने सर्वात जास्त जर कोणाचं नुकसान केलं असेल तर तो मराठा समाजाचा. पण तुम्हाला कसा वापरून घेतला, आणि कुठेतरी तुम्हाला राहुल गांधीच्या नावाने मतं नाही भेटणार, प्रत्येकाला माहीत आहे. आणि सगळेजण मोदींना मानतात, पण विषय राज्याचा पेटवला आणि देशाच्या इलेक्शनमध्ये राज्याचे विषय पेटले.
आणि जी काही यूट्यूबर्स आणि मीडिया यांना घेऊन एक प्रकारे जो नरेटिव्ह सेट केला, लोकांच्या मनावर काही वेळ कुठल्याही गोष्टीचा प्रभाव पडतो आणि तो दिसला लोकसभेच्या टायमाला. बघा, ज्या लोकांना ना देवेंद्र फडणवीसांवर राग असेल, मला सांगा त्या गोष्टीचं रिझन काय आहे. जर तोच माणूस देवेंद्र फडणवीस हा मराठा समाजामध्ये असता तर तो आज संपूर्ण देशाचा एक लाडका आणि सर्वात अग्रस्थानी मुख्यमंत्री, आणि सगळ्यांच्या तोंडात एकच असतं की मराठा पंतप्रधान, ह्या गोष्टी झाल्या असत्या. पण काही यूट्यूबर्स आणि मीडिया लोकांनी अशा प्रकारे त्यांची बदनामी केली आणि त्या माणसाकडे बघून कोणाला वाटतं का की त्या माणसाच्या मनात कपट असेल. बघा, एखाद्या माणसाने जर आपल्याला फसवलं तर त्याचा बदला घेणं, याला कपटी वगैरे या गोष्टी नाही बोलू शकत. कोण सत्तेसाठी आहे आणि कोण खरोखर कामासाठी आहे, प्रत्येकाला एकदम सोपं आहे समजण्यासाठी. एक गोष्ट सांगा, जी काही प्रकल्प आणि ज्या काही गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या काळात आणल्या, जलयुक्त शिवार असं काहीतरी समथिंग आहे, आणि ज्या काही योजना आहेत आणि ज्या पद्धतीने ते सांगतात एक एक गोष्ट समजवून, कुठला व्यक्ती आज त्या कामांची एवढी माहिती ठेवतो आणि ती कामं इतक्या पॅशनली करतो, इतक्याला सुद्धा माहीत नाही. आणि प्रत्येकाला माहिती आहे यांच्यापैकी कोणीही मुख्यमंत्री झाला तर तो पहिले प्रॉपर्टी जमा करण्याचा काम करेल. त्या 2.5 वर्षात, ज्या 2.5 वर्षात आघाडीची सत्ता होती, त्या 2.5 वर्षात काय प्रकल्प काहीच नाही. वसुली आणि सगळ्या गोष्टी, कोणी बोललं की त्याला मार, या सगळ्या गोष्टी चालल्या. पण लोकांना का कळत नाही की आपल्याला काम पाहिजे. लोक ठसन घ्यायला जातात. ठसन घेऊन आणि एखाद्याची जिरवून किंवा एखाद्याला पाडून आपला बोलतात ना की समाधान करून घ्यायचं, त्याच्यामध्ये आपण खूप मागे राहतो आणि आपण साध्या सोप्या गोष्टी लवकर समजून घेत नाही. हिंदुत्व हा आपल्या भारतीय राजकारणाचा सर्वात मूलभूत पाया आहे. त्याच्यामुळेच भारतीय राज्यघटना आज टिकून आहे. माझ्या दलित समाजाला पण मी एक सांगतो, जर दलित समाजाची काही मुलं किंवा कोणी ऐकत असेल तर मला एक गोष्ट सांगा. खूप असा बोलतात ना प्रचार आहे की दलित समाज नेहमी मोदींच्या विरुद्ध असतो किंवा काँग्रेसच्या बाजूने असतो. मला खरोखर मनापासून बोलतात ना एक हात ठेवू सांगा तुम्ही, बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान सर्वात जास्त कोणी केला? असं नाही की बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलित समाजाचे मोठा फेस होता, असं काय नाही. ते संपूर्ण देशाचे एक अग्रस्थानी असणारे नेते कोणी मानलं, त्यांना 2 वेळा निवडणुकीत कोणी पाडलं. चला ते सर्व जाऊ द्या. आता हा संविधानाचा विषय आलेला की संविधान संपवतील. मला एक सांगा, संविधान संपवतील त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी व्हिडिओ टाकल्या की नरेंद्र मोदी संविधानाच्या पाया पडतात आणि त्याची पूजा करतात, आणि त्याला काही लोक मुद्दाम ढोंग म्हणून ती व्हिडिओ पसरवतात. बघा, ज्याला कॉमन सेन्स असेल ना, ज्याला थोडी तरी अक्कल असेल ना, त्याला माहीत आहे 2014ला जेव्हा नरेंद्र मोदी निवडून आले होते पहिल्यांदा, आणि जेव्हा त्यांनी पहिल्यांदा प्रवेश केला होता राजभवनात, तेव्हा सुद्धा त्यांनी तीच गोष्ट केलेली जी आता व्हिडिओ व्हायरल करतात ना की ते संविधानाच्या पाया पडतात वगैरे. एक दलित मां का बेटा जन्म से जीवन तक सिर्फ यातनाएं झेली, अपमानित होता रहा, उपेक्षित होता रहा, डगर डगर उनको सहना पड़ा. उसी व्यक्ति के हाथ में जब देश के भविष्य का दस्तावेज बनाने का अवसर आया तो ये पूरी संभावना होती, वो हम जैसा अगर मनुष्य होता तो, कि वो कटुता, वो जहर कहीं न कहीं प्रकट होता, बदले की कहीं आग निकल आती, कहीं भाव निकल आता. लेकिन ये बाबा साहब आंबेडकर की ऊंचाई थी कि जीवन भर जेला
जीवन भर झेला, लेकिन संविधान में कहीं पर वो बदले का भाव नहीं। ये उस महानता, उस व्यक्तित्व की ऊंचाई है जिसके कारण ये संभव होता है। वरना हम सब जानते हैं, हम मनुष्य हैं, हमको मालूम है एक शब्द भी ऐसा चुभ जाता है, निकलता नहीं है। जीवन में कितनी ऊंचाई होगी, भीतर की सोच कितनी मजबूत होगी कि उस महापुरुष ने उन सारे जहर को पी लिया और हमारे लिए अमृत छोड़ करके गए। फक्त कुठेतरी खोटा प्रचार पसरवायचा आणि लोकांच्या मनात काहीतरी टाकायचं आणि बस बदनामी करायची, आणि लोक खरोखर भोळी असतात, ती लवकर फसतात। आणि म्हणून यांच्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या, हे तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारे वापरतात। एखाद्या वरच्या माणसाला जर सपोर्ट पाहिजे असेल तर तो त्याच्या खालच्या माणसाला सांगतो, मग तो त्याच्या अजून खालच्या माणसाला सांगतो। त्यांची अशी एक पूर्ण सायकल असते, आणि जो सर्वात शेवटी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो तो एखादा कुठला तरी, बोलतात ना, तुमच्याशी चांगला संबंध असलेला माणूस निवडतील। तुम्हाला त्या अग्रस्थानी असलेल्या माणसाला तुम्ही त्याला कधी समोर सुद्धा उभं करणार नाही, पण तुम्ही त्या माणसामुळे त्याला सपोर्ट करता। ही गोष्ट कधी समजून घ्यायची। खरोखर आज देशाला हिंदुत्वाची गरज आहे, आणि हिंदुत्व म्हणजे फक्त हिंदू धर्म, त्याच्यामध्ये हिंदू धर्माची लोक नाही, ही गोष्ट समजून घ्या। हिंदुत्व ही विचारसरणी आहे, हिंदू हा धर्म आहे। हिंदुत्वामध्ये खूप रूल्स आहेत, आणि ज्यांना कोणाला वाचायचे असतील मी कधीतरी टाकेन याच्यामध्ये स्टोरीला किंवा शॉर्ट्सला। हिंदू हा एक वेगळा भाग आहे, हिंदू धर्म जो आपला सनातनी धर्म, आणि हिंदुत्व ही विचारसरणी आहे। आणि हिंदुत्वाच्या विचारसरणीमध्ये पहिलाच नियम किंवा ते बोलतात ना की एक लाईन आहे की हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक व्यक्ती त्याला हिंदुत्वामध्येच जोडला जातो, फक्त त्याच्या विचारसरणीवर डिपेंड आहे की तो काय मानतो। जर हिंदुत्वाची व्याख्या तुम्ही पहिली बघितली तर त्याच्यामध्ये सगळी लोक आली जे भारताला पहिले मानतात, देशाला पहिले मानतात आणि आपल्या संस्कृतीला पहिले मानतात। पण या लोकांनी खूप तुमच्या डोक्यात काही गोष्टी भरल्या आहेत। मी हळूहळू एक एक गोष्ट नक्की आणत जाईन यूट्यूबला। फक्त या लोकांची खेळी समजा, आणि आता ज्या काही गोष्टी घडल्यात तुमच्या, खरोखर सांगतो तुमच्या जीवाची या लोकांनी राख रांगोळी केली आहे। आज कोणीही मरो, आज बघा, आज काही लोकांच्या, आपल्या महाराष्ट्रातल्या काही लोकांचा मृत्यू तिथे पहलगाममध्ये झाला। बघा, आपल्यावर वेळ यायला कधी टाइम नाही लागणार, जेव्हा आपल्यावर वेळ येईल तेव्हा जागायचं। त्याच्यापेक्षा आता थोडासा फक्त एक छोटा दिमाग लावा की आपल्याला नक्की कसं वापरलं जातं, आणि मग ठरवा। तुम्ही इलेक्शन आल्यानंतर दुसऱ्या कोणाला मत द्याल आणि 5 वर्ष फक्त तुम्हाला बोलतो ना कुठल्या तरी मोहल्ल्यात भांडण झाली किंवा कुठली गणपतीची मूर्ती तोडली किंवा अजून काही दंगामस्ती झाली, तेव्हा तुम्हाला फक्त हिंदू म्हणून आठवतो। पण तुम्ही सपोर्ट करताना तुम्ही त्यांना सपोर्ट करता। आणि महाराष्ट्रात 31 सीट जर आल्यात आघाडीच्या खासदारांच्या, तर बहुसंख्य लोकांनी सपोर्ट केलाय, आणि मी पण त्याच बोलतो ना डोळ्यांसमोर बघणारा आमचा जो भिवंडी वॉर्ड आहे। म्हणजे लोक अक्षरशः म्हणजे दुतोंडी, आणि बोलतात ना आपल्यावर जेव्हा वेळ येते ना, हिंदू खूप मोठ्या बाता मारतात, आणि जेव्हा आपल्यावर वेळ येते मग तेव्हा सांगतात की नाही इथे काय नाही होत, घ्या आम्ही एवढा ॲडजस्ट करू, आमचा हा काम ठेवलेला, तो काम ठेवलेला। तुमच्या हातून तुम्ही स्वतः तुमच्यासाठी खड्डा खोदत आहात। और बता दूं कि आपको कल रात में जिस तरीके से यहाँ पे वंजारपट्टी नाके पे जो मूर्ति के ऊपर वगैरह जो मामलात हुए थे उसको लेकर पुलिस ने जो एक्शन लिया, उसके बाद जुलूस की परमिशन दी गई थी, और आज वो जुलूस निकल रहा है, लोग जा रहे हैं, और नाके पे आप देख सकते हैं काफी भीड़ भी है। जो हमारे शहर के खासदार बालिया मामा है वो भी यहाँ पे मौजूद है वंजारपट्टी नाके पे, उनसे बात करते हैं, क्या कहा ये सुनते हैं। आज के दिन ईद के शुभ अवसर पर मेरे तमाम भिवंडी वासियों को, भिवंडी भाई और बहनों को मैं ईद की मुबारकबाद देता हूँ।
और ये मुबारकबाद देते वक्त हमारे जो गुरु है मोहम्मद पैगंबर साहब, इनका जो संदेश है कि पूरे विश्व में अमन और शांतता रखना है, बस उनका संदेश हमको भिवंडी वालों के माध्यम से पूरे हिंदुस्तान में देना है। और पूरे हिंदुस्तान में खास करके हमारे भिवंडी में आज तक जो अमन और शांतता है वो कायम रखना है। लोगों में ऐसी बात चली कि बालिया मामा के आने के उसकी वजह से, इसके बारे में क्या कहेगा? देखो ऐसा कुछ भी नहीं, अपन तो सेकुलर वाले ही है, मैं भी हिंदू हूँ, पर हिंदू धर्म में ये भी सिखाया जाता है कि दूसरे सभी धर्मों का आदर करना चाहिए, सम्मान करना चाहिए। तो ऐसा ही करके देखो, हम लोग हिंदुस्तान बोलते हैं तो हिंदुस्तान, अखंड हिंदुस्तान मतलब क्या है? सभी हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभी मिलकर अखंड हिंदुस्तान है। हाँ, और ये हिंदुस्तान की जो आवाम है, अपनी पब्लिक है, हमेशा ही शांतता में रही है। आगे चल के भी हम लोग सब एक रहेंगे। देखो ऐसे कोई दुष्ट लोग रहते ही है जो कुछ ना कुछ करते हैं, करवाते हैं, पता नहीं अभी हो रहा है, किया जा रहा है, पर जो भी हो हम सबको इससे दूर रहना है, हमारी शांतता एकता कायम रखना है, बस यही मैं सबसे आह्वान करूँ। कृपया प्रत्येक गोष्टीत वैयक्तिक रिझन आणू नका। लोकसभा हा जो इलेक्शन आहे तो देशाचा इलेक्शन आहे। तुम्ही सरपंच पदाला एकमेकांची डोकी फोडा, काही फरक नाही पडत तुमच्या गावात, तो तुमचा प्रश्न आहे, तो तुमची दुश्मनी असेल कोणाशी, पण लोकसभेचा इलेक्शन हा देशाचा असतो आणि देशाचा इलेक्शन जेव्हा आपण मतदान करतो तेव्हा तुमचा मतदान खरोखर कोणाला जातो बघा। तुम्ही प्रॉक्सी म्हणून पुन्हा स्वतःचा वापर करून देऊ नका, कारण की तुमचा वोट आतंकवाद्यांना जातो आणि खूप जणांचा गेला आहे। पण ज्याची त्याची समज बघा, झोपलेल्या माणसाला आपण उठवू शकतो, ज्याने झोपेचा सोंग घेतलाय त्याला आपण उठवू शकत नाही। समजवणं माझं काम आहे, समजणं की नाही समजणं तो तुमचं काम आहे। अजून मी एक एक गोष्ट, एक एक विषय मी आणत जाईन। खूप जणांच्या मला कमेंट्स किंवा मेसेज येतात की तू जे बोलतो ते बोलतात ना की आमच्या आतमधली, आमच्या मनातली काही गोष्ट बोलतोस। तर माझा सुद्धा विचार झाला की कुठेतरी आपले विचार मांडावे 2-3 दिवसात एकदा, ऐकणारे ऐकतील, घेणारे घेतील, नाही घेणारे सोडून देतील। लवकरच मी आता उद्या किंवा परवा पुन्हा एक व्हिडिओ टाकेन। हेच जे बोलतात ना फालतूगिरी जे करतात आणि आपला वापर करून घेतात त्यांच्यावर। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या आणि नेहमी खुश राहा आणि नेहमी देशाशी एकनिष्ठ राहा आणि जागरूक राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, भारत माता की जय।